टी मध्ये जायचं असेल, मुलं इंजिनिअरिंगला जाणार असतील त्यांना म्हणजे IIT ला जाण्याची फार इच्छा असते. अनेकांना प्रशासकीय सेवेमध्ये तुम्ही जिल्हाधिकारी म्हणतात की IAS IPS इथे पण व्हायची इच्छा असते. इव्हन तुमच्या गोव्यामध्ये इथे साखळीला मी बघितलं कारण ते रोज फिरायला जात असतो. IIA भारतातली अत्यंत प्रतिष्ठित अशी इन्स्टिट्यूट आहे. तिथे किती मुलं तुमच्या कॉलेजमध्ये जातात मला माहिती नाही, पण तिथे पण जायची त्यांना इच्छा असेल. तर मी तुम्हाला हे सांगायला आलो आहे की तुम्ही या सगळ्या अभियांत्रिकी कॉलेजमध्ये, IIM मध्ये, NID मध्ये, IIT मध्ये प्रवेश घेऊ शकता आणि तुम्हाला तो मिळू शकतो. तो कसा मिळेल आणि तो का मिळवायचा हे जर तुम्हाला समजलं तर ते काही अशक्य किंवा अवघड नाही. त्याचप्रमाणे मला माहिती नाही गोव्यातले किती मुलं प्रशासकीय सेवेमध्ये आहेत भारताच्या, पण त्यातही तुम्ही जाऊ शकाल. बुद्धिमत्ता आणि मिळणारे मार्क्स याचा काही मात्र संबंध नाही. याचा अर्थ असा नाही की आपण काही करायचंच नाही असं मी म्हणत नाहीये. जेव्हा मी स्वतःला तुमच्यासारखा म्हणजे आमच्याकडे त्यावेळेस 11वी होतं, आता सारखं 10वी नाही आणि त्यानंतर PD आणि FY, तर मी स्वतः हे बघितलंय त्यावेळेस तुमच्या वयात असताना ज्या मुलांना 35 आणि 36% मार्क होते सर, ती मुलं इंजिनिअरिंग म्हणजे SSC ला ती मुलं इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला गेलेली आहेत. असं काय जादू त्यांनी केली, त्या कुठली गोळी खाल्ली आणि ते इंजिनिअरिंग मेडिकलला गेले नाही. तर त्याचं रहस्य आपल्याला हे जाणून घ्यायचं की 35-36% मिळणारे मार्क SSC ला ती मुलं म्हणजे FY ला जर तुम्ही आता 12वी म्हणतात त्याला त्यांनी 85%च्या वर मार्क मिळवले. कसे मिळवले त्यांनी, तर हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि स्पर्धा परीक्षा ज्याला म्हणतो आपण, याची प्रचंड भीती असते मुलांमध्ये मनामध्ये, त्या सुद्धा कशा जिंकायच्या, त्याच्यावर कशी मात करायची, त्यातनं कसं आपण सिलेक्ट व्हायचं हे सुद्धा तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर यामुळे तुम्ही आता तुमची स्वतःची तयारी करणं गरजेचं आहे. मी तर म्हणतोय सरांचं आणि सागर सरांचं आणि त्याचं प्राध्यापकांचं कौतुक केलं पाहिजे. ही खूपच चांगली गोष्ट, म्हणजे मला असं म्हणत नाही, मला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर ही करताय की जेणेकरून या गोष्टीवर काम होत नाही आपल्या समाजामध्ये, आपल्या देशामध्ये, संपूर्ण जगामध्ये. नेमकं ते काम मी करतोय की नेमकं फेल्युअर कुठे आहे, प्रॉब्लेम कुठे आहे. कारण तुम्ही सर्व मुलं मागे उभे असलेली, इथे बसलेली मुली असो मुलं असो, तुमचं आडनाव काही का असे ना, तुम्ही कुठल्याही घरात जन्माला असू द्या, तुमची सर्वांची बुद्धिमत्ता ही एक आहे, एक. तुम्ही सर्व बुद्धिमान आहात. प्रॉब्लेम फक्त एवढाच आहे की त्या बुद्धीचा, त्या क्षमतेचा योग्य वापर होत नाहीये. तुम्हाला समजत नाहीये की आपण आपली बुद्धी नक्की कशी वापरावी. कदाचित तुम्हाला ते गायडन्स मिळालाही नसेल, काहींना मिळाला असेल की भाग्यवान आहे, पण ज्यांना मिळाला असेल त्यांना मी हे सांगतो, नीट लक्षात घ्या तुम्ही हे की तुम्ही सर्व बुद्धिमान आहात, बॉर्न बुद्धिमान आहात, बॉर्न इंटेलेक्ट आहात. तुम्हाला हा इंटेलिजन्स जो आहे तो निसर्गाने भरभरून दिलेला आहे. निसर्ग कुठलाही फरक करत नाही. ज्याला प्रकृती म्हणतो आपण, ज्याला निसर्ग म्हणतो आपण, तो जी लहान मुलं जन्माला येतात त्यांच्यामध्ये बुद्धी देताना काहीही फरक करत नाही. प्रॉब्लेम असा येतो की त्यानंतरचा प्रॉब्लेम असतो आपण कुठल्या घरात वाढतो, कुठल्या घरात जन्माला यायचं हे आपल्या हातामध्ये नाही. पण जी बुद्धी आहे, अफाट बुद्धी माणसाला निसर्गाने दिली, अफाट. याची कल्पना करू शकत नाही आपण. आपल्या मेंदूच्या क्षमतेची आपण कल्पना करू शकत नाही. किती संगणक बनवा, त्याच्यापेक्षा आपला मेंदू अत्यंत सुपिरियर आहे. सगळ्यांचा मेंदू सुपिरियर आहे. सगळ्यांकडे बुद्धी आहे. ही पहिली गोष्ट आजच्या कार्यक्रमात तुम्ही लक्षात ठेवा. घरी जाताना तुम्ही विसरू नका की तुम्ही सर्व
मी तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवत नाही. माझ्याकडे बोलणारा स्पष्टता कोणी नाहीये. पण हे सत्य जे आहे ते सत्य तुम्हाला सांगतो की अफाट बुद्धिमत्ता तुमच्या सर्व विद्यार्थ्यांमध्ये, मग त्यांना किती का मार्क मिळाले असणार 10वी, आणि ही बुद्धिमत्ता जर तुम्ही वापरली तर तुम्ही जास्तीत जास्त मार्क सुद्धा आता येणाऱ्या परीक्षांमध्ये 11वी 12वीच्या सुद्धा मिळवू शकता. बाकीच्या तर गोष्टी पुढच्या आहेत. त्याच्या डोक्यात काढून टाका की आपण बुद्धिमान नाही किंवा आपली लायकीच नाहीये, आपली कुवतच नाहीये. असं जर कोणाच्या डोक्यामध्ये असेल गैरसमज किंवा न्यूनगंड, तर पहिले त्या न्यूनगंडाची तुम्ही हकालपट्टी केली पाहिजे. तुम्हाला काही अडचणी येत असतील अभ्यासामध्ये, नो डाऊट, तर त्या अडचणी दूर करता येतील. अडचणी दूर करण्यासाठी आता अनेक प्रकारच्या गोष्टी उपलब्ध आहेत. तुमच्या त्या मोबाईलवर सुद्धा, त्या गुगलमध्ये दुनियाभरच माहिती आहे. माहितीची क्रांती झालेली आहे. बसल्या बसल्या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळतात. भाषेवर तुमचं प्रभुत्व नसेल, ते इंग्रजी भाषा म्हणतो, मराठी नाही, कारण ती भाषा आपल्याला लागते आकलन करून घ्यायला, समजून घ्यायला. तर त्याच्यावर तुम्ही मिळू शकता. मला अशी माहिती मिळाली, गोव्यात तर सगळ्यांना लहानपणापासून ते इंग्रजी भाषेतच शिकवतात, इंग्लिशच माध्यम आहे. तर ती इंग्रजी भाषा जी आहे तिच्यावर तुम्ही प्रभुत्व मिळू शकता. तर पहिली गोष्ट ही आहे की तुम्ही सगळे बुद्धिमान आहात. त्यावेळेस कंप्लेंट करायची नाही. नाव आय डोंट वॉन्ट एनी कंप्लेंट. आई वडिलांच्या नावाने खडे फोडायचे नाही, परिस्थितीच्या नावाने खडे फोडायचे नाही, याला त्याला कोणालाही जबाबदार धरायचे नाही. निसर्गाने तुम्हाला सगळंच आहे, इरिस्पेक्टिव्ह तुमचे वडील कोण आहे, आई कोण आहे, आडनाव काय वगैरे वगैरे, याला काही अर्थ नाही. निसर्ग कोणामध्येही फरक करत नाही, भेदभाव करत नाही. तर त्याच्यामुळे कंप्लेंट करायचे नाही की माझ्याकडे काही नाही. तुमच्याकडे अपरंपार बुद्धी आहे. त्या बुद्धीचा वापर करायला तुम्ही शिकला पाहिजे. ते जर तुम्ही करायला शिकला तर तुम्हाला हवं ते स्वप्न तुम्ही बघू शकता. स्वप्न बघायलाच पाहिजे, आणि हवं ते ध्येय तुम्ही गाठू शकता. तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल, जे पाहिजे ते तुम्ही करू शकता. नंबर 1. मग आता समस्या कुठे आहे, अडचण नेमकी कुठे आहे, तर मला आणखी तुमचं लक्ष वेधायचंय त्या गोष्टीकडे की तुम्ही जेव्हा ब्रँच निवडता, वडिलांनी सांगितलं, आईने सांगितलं, भावाने सांगितलं, किंवा गावात कोणीतरी गेला म्हणून सायन्स, म्हणून कॉमर्स, म्हणून आर्ट किंवा व्होकेशनल कोर्सेस, असला काही उद्योग करायचा नाही. आपल्याला नक्की काय आवडतं, आपला नक्की कल काय आहे. एखाद्या शेतीमध्ये कल असेल, तो सायन्स म्हणजे ऍग्रिकल्चरचे पण आपल्याकडे विद्यापीठ आहे, तिकडे जाऊ शकतो. ऍग्रिकल्चर मध्ये शिकलेली मुलं ही आज शेतीमध्ये सरप्राईज कोटी कोटी 1.5 कोटी रुपये कमवत आहेत अत्यंत कमी शेतीमध्ये. अरे तुम्ही तर फार भाग्यवान मुलं आहात आणि मुली आहात. तुम्ही तर गोव्यात जन्माला झाला. गोव्यावरचं निसर्गाचं म्हणजे किती देण म्हणजे दिलंय तुम्हाला, काय नाहीये गोव्यामध्ये. द मोस्ट ब्युटिफुल प्लेस ऑन द अर्थ. मी त्याला देवाची भूमी म्हणतो. गोवा इज गॉड्स लँड, देवाची भूमी. सर्व प्रकारचे सीझन आहे, उत्तमोत्तम फळं आहे. फार काही श्रम नाही केलं तुम्ही इतरी गोष्टींचे मिळतात. अशा भूमी तुम्ही जन्माला आल्या, फार भाग्यवान, आणि तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे. आता मग तुम्ही हे जे ब्रँचिंग आहे तुमचं, त्याच्यासाठी फार काळजीपूर्वक निवड केली पाहिजे. कोणाचंही ऐकता कामा नाही. आपला मित्र कुठे जातो म्हणून तिकडे जायचं नाही, आपली मैत्रीण जातो म्हणून तिकडे जायचं नाही. मी तर काय आता लग्नच करणार आहे कशाला म्हणून आपल्याकडे BA BEd व्हा, BCom BEd व्हा, शिक्षणावर टीका करत नाही, पण त्याची काही गरज नाही. तुम्हाला काय आवडतं ना, तुमचा कल कुठे आहे तो तुम्ही ओळखला पाहिजे. आज जेव्हा तुम्ही घरी जा, संध्याकाळी जेव्हा झोपाल, प्लीज कीप सायलेंस. जेव्हा तुम्ही संध्याकाळी झोपाल, काही मागे वळून बघायची गरज नाही, अरे डेव्हिड, तर तुम्ही तुमच्या मनाला हे बदवा. त्यांना अजूनही शंका आहे
स्वतः निवडलेल्या ब्रँच बद्दल ज्यांना कोणाला शंका आहे त्यांनी स्वतःला हे सांगा की नक्की मला काय आवडतं, नक्की माझा कल काय आहे, आणि ते ब्रँचिंग घ्यायचं, तेच शिक्षण घ्यायचं लक्षात ठेवा. त्यात तुम्ही 100% यशस्वी व्हाल. कोणीतरी डॉक्टर होतं, कोणीतरी इंजिनियर होतं आणि तुम्हाला काळीचा इंटरेस्ट नाही म्हणून त्या बँकला जायचं नाही. पैसे मिळतात डॉक्टर झाल्यावर, पैसे मिळतात इंजिनियर झाल्यावर, प्रतिष्ठा मिळते समाजात म्हणून इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जायचं नाही. पैसा आणि प्रतिष्ठा ही प्रत्येक विद्याशाखेमध्ये आहे. तुम्हाला माहिती नाही, मला माहिती नाही, सुप्रीम कोर्टाचे जे लॉयर असतात आणि हायकोर्टात जे लॉयर असतात तुम्हाला त्याची फी माहिती आहे का कोणाला? कोट्यावधी रुपये, लाखो रुपये ते कमवतात. तासाचे तासभर काम करायचे, एका सेशनला तरी उभे राहिले. मला आठवतं राम जेठमलानी 2.5 कोटी रुपये कोट करायचे लिगल फी. 2.5 कोटी. यू कांट इमॅजिन. त्याच्या अमुक ब्रँचला गेलं म्हणजे पैसे मिळतात आणि मग सामाजिक प्रतिष्ठा एक डोक्याच्या खुळचट कल्पना आहे. हा, तुम्हाला खरोखर मेडिकल मध्ये इंटरेस्ट आहे, तुम्हाला खरोखर वैद्यकीय ज्ञान हवं आहे, तुम्हाला खरंच समाजाला मदत करायची, डॉक्टर बनून तुम्ही जरूर जा. हे कसं आहे ते तुम्हाला सांगेल, काही अवघड नाही. भारतात जरी मेडिकल कॉलेजेस कमी असले तरी जगभर अनेक ठिकाणी मेडिकल कॉलेजेस आहेत आणि अत्यंत कमी पैशामध्ये तुम्हाला तिथे प्रवेश मिळू शकतो. मेडिकलला जाणं काय अवघड होत नाही. इंजिनिअरिंग कॉलेजचा तर प्रश्नच नाही. आपल्या देशामध्ये अत्यंत चांगल्या दर्जाचं अभियांत्रिकी शिक्षण दिलं जातं. ते देणाऱ्या IIT देशामध्ये आहे, त्यांच्यावर तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. IIT समकक्ष असे अनेक कॉलेजेस भारतामध्ये आहेत, हे तुम्हाला प्रवेश मिळू शकतो. आणि खाजगी आणि सरकारी इंजिनिअरिंग कॉलेजेस म्हणजे प्रचंड प्रमाणावर आहे. म्हणजे इंजिनिअरिंगचा प्रवेश हा काही मोठी कठीण बाब नाही. आर्ट्स, कॉमर्स इथे तुम्हाला प्रवेश मिळतो, व्होकेशनल कोर्सेस पण प्रवेश मिळतो. पण आर्ट्स कॉमर्स मधून सुद्धा तुम्हाला माहिती का माहिती नाही, IAS, IPS आणि या सगळ्याच्या स्पर्धा परीक्षा आहेत. तिथे काय तुम्हाला किती मार्क मिळतात एवढं पण बघत नाही. ग्रॅज्युएशन इज सफिशियंट फॉर दॅट. याचा अर्थ मार्क मिळायचे असं मला म्हणायचं नाही. जर तुम्हाला खरोखर प्रशासकीय सेवेमध्ये इंटरेस्ट असेल किंवा तुम्हाला प्रशासकीय सेवेत मला इंटरेस्ट आहे, मला आवड आहे, तुम्ही तिथे जाऊ शकता. पण त्याची तयारी जर तुम्हाला करायची असेल त्याची आजपासून करा. आजपासून जर तुम्ही तयारी केली, तुम्ही हमखास ग्रॅज्युएट झाल्यानंतर त्या परीक्षा देऊन अत्यंत तरुण वयामध्ये या नावेली गावातली मुलं सुद्धा ज्यांना इंटरेस्ट आहे ते नक्कीच IAS आणि IIPSच्या परीक्षा देऊन त्यातनं उत्तीर्ण होऊ शकतात. बिलकुल अवघड, कठीण आणि अशक्य नाही. बिलकुल अवघड, कठीण आणि अशक्य नाही. तुम्ही हे करू शकता. ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांना मी म्हटलं म्हणून लगेच तिकडे जाऊ नका. तुम्हाला खरोखर इंटरेस्ट लावायला की तुम्हाला प्रशासनामध्ये काम करायचं आहे, ही जबाबदारी घ्यायची आहे. तिथे तर भरपूरच असं तुम्हाला माहिती आहे. कलेक्टरची पॉवर किती आहे सांगायची गरज नाही, जिल्हाधिकारी पॉवर, पोलीस कमिशनरची पॉवर किती असते ती सांगायची गरज नाही. तर हे जर तुम्हाला व्हायचं असेल ते सुद्धा तुम्ही होऊ शकता. मग अडचणी कुठे आहेत नक्की आपण ते बघणार आहोत. म्हणजे स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्या स्पर्धा परीक्षा तरी काय असतात, या स्पर्धा परीक्षा सुद्धा काही फार अवघड नसतात. त्यासाठी तुम्हाला भाषेवरती तुमचं प्रभुत्व पाहिजे. भाषेवरती तुमचं प्रभुत्व पाहिजे आणि ती भाषा म्हणजे इंग्रजी. स्थानिक भाषांमधून पेपर लिहायचे नाही. आपल्या मराठी किंवा कोकणीत असलेली मला माहिती नाही, तर मराठीमध्ये वगैरे परीक्षा द्यायची नाही, इंग्रजीमध्येच द्यायची. कारण पुढचं सगळं शिक्षण हे आपलं इंग्रजीमध्येच असणार. त्यामुळे इंग्रजीवरती ते प्रश्न समजतील एवढं तरी तुम्हाला प्रभुत्व मिळवलं पाहिजे.
त्यातले प्रश्न जे असतात ते फक्त ट्विस्ट करणारे असतात, गोंधळ करणारे असतात, कन्फ्युजन करणारे असतात. जर तुमची प्रॉपर स्ट्रॅटेजी जर असेल तर हे प्रश्न पण थोडा सोडता येतील. काही घरात 4 मुलं आय होतात, मग काय फॅक्टरी आहे काय IAS करण्याची? किंवा विशिष्ट प्रदेशातील बिहार सारख्या मागासलेल्या राज्यातली मुलं ही UPSC एकदा मध्ये जास्त, कारण ते नोकऱ्याच नाहीये, त्यामुळे ते जास्त भाग घेतात. कोट्यासारख्या राजस्थानच्या एका गावामध्ये IIT ला जाण्यासाठी कोचिंग क्लासेस आहे. तुम्हाला माहिती नाही, मला ऐकलंय, माहिती पण असेल. तर IIT ला जाणं सुद्धा अवघड नाही. तुम्हाला एक प्रश्न जर कळले स्पर्धा परीक्षेतले तर कारण सिलेबसच्या बाहेर आणि डोक्याच्या बाहेर काहीही विचारलं जात नाही. मग हे आपण कधी करू शकू सगळं? तर पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगितली, आवड तुमची लक्षात घ्या. तुमचा कल काय, तुमची आवड काय आहे ते तुम्ही पहिले जाणून घ्या. आणि काय नाही, रात्री झोपताना हा प्रश्न तुमच्या डोक्यात टाका. आज घरी गेल्यावर सकाळपर्यंत तुम्हाला उत्तर मिळेल. झोपताना हा प्रश्न डोक्यात झोप, आणि मग तो कल जो आहे आणि त्याच्यामध्ये शंका असेल तर कल चाचण्या उपलब्ध आहे, तिथे जाऊन कल चाचणी करून घ्या. आणि तो कल चाचणी करून घेतल्यानंतर तुमचा कल एकदा तुम्हाला कळल्यानंतर त्या शाखेमध्ये प्रवेश घ्या 11वी आणि 12वी गेला असाल तर बघा आता मग काय करताय. तुम्हाला तुमच्या प्राध्यापकांना वगैरे भेटा, जर त्यांच्याकडनं काही सिरियस चुका झाल्या असेल फोन केला ना. तर पहिली गोष्ट म्हणजे कल चाचणी म्हणजे आणि आवड ही तुम्ही तुमची ओळखली पाहिजे आणि त्या शाखेमध्ये प्रवेश घेतला पाहिजे. कुठल्याही शाखेत जाऊन तुम्ही प्रगती करू शकता, पैसे कमवू शकता अगदी मोठ्या प्रमाणावर. मग तुम्हाला ते कळलं पाहिजे. आता झालं की मग आपण बघतोय की बऱ्याच मुलांना फार कमी मार्क असतात नाही का, 10वीला वगैरे सुद्धा. तर परीक्षा फार सोप्या झाल्या आहेत, 11वीला 12वीला. कारण काय, आपण काही करतच नाही ना, आपण काही करत नाही, हा खरा प्रॉब्लेम आहे. आपण गोंधळलेलो असतो बऱ्याच वेळा, आपल्याला नेमकं काय करायचं ना हेच कळत नाही. कोणीतरी सांगितलं सोम्या गोम्याने म्हणून आपण त्या ब्रँडला जातो. बऱ्याच वेळा आपल्याला वाटतं काय आहेच ना एवढी, त्याला टाइमपास करणे के लिए पडेल, जरा मजा करूया, इकडे तिकडे टाइमपास करूया, असं पण काही मुलांच्या डोक्यात असतं. असे जर तुमच्या डोक्यात गोंधळ असतील तर तुम्ही प्रवेश परीक्षा आपलं ज्याला कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणतो त्याचा प्रश्न येत नाही की तुम्ही काहीतरी इंजिनिअरिंग मेडिकलला जाण्याचा किंवा आणखी कुठे काही करिअर करण्याचा प्रश्न येत नाही. करिअर करण्याची इच्छा, महत्वाकांक्षा, जिद्द ही तुमच्यामध्ये हवी, तुमच्या आईवडिलांमध्ये नाही. तुम्हाला काही व्हायचं की नाही. आणि ज्याला महत्वाकांक्षा नाही ना, लो एम इज क्राईंग, लो एम इज क्राईंग बट नॉट फेल्युअर. लक्षात ठेवा. तुम्हाला काही महत्वाकांक्षा नसेल तर तुमच्या जीवनाला पण काही अर्थ नाही. फॉरगेट आपण पाहते, मी फार स्पष्ट बोलणार माणूस, मला काही निवडणुकीला उभं राहायचं नाही. तर जीवनाला अर्थ तेव्हाच येईल जेव्हा तुम्हाला महत्वाकांक्षा असेल. मुलींना पण मी सांगतो, तेव्हा तुमच्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. तुम्ही ठरवा ना की तुमच्यामध्ये काय आहे आणि काय बनायचंय तुम्हाला, ते तुम्हाला सगळं करता येईल. तुम्ही स्वतःला घडवू शकता, लक्षात घ्या. तुम्ही स्वतःला घडवू शकता, तुम्हाला पाहिजे ते मिळेल. पण केव्हा, जर तुमच्या मनामध्ये एक ज्याला म्हणतात खिंगी पेटली पाहिजे. आज तर फार पुरता शब्द आहे, खिंगी पेटली पाहिजे. नाही, मेरे को कुछ करना है, मला हे बनायचंय, मला IAS व्हायचंच आहे, मला IPS व्हायचंच आहे. बघा आता काही बरेच विषय झाले वादाचे, मुलं धावतात. साधे सैनिक बनण्यासाठी मुलं 4-4 वर्ष प्रॅक्टिस करतात, अकॅडमिक प्रवेश घेतात. मुली पण आहेत, मुलं पण आहेत. सैनिक बनण्यासाठी मिलिटरीतल्या, मी तर त्याच्या पुढचं तुम्ही घेताय शिक्षण. सैनिक बनायला काही एवढं शिकावं लागत नाही, ते 4-4 वर्ष ट्रेनिंग घेतात. समजला ना. तर तुम्हाला तर पुढे जायचं आहे, तुम्हाला खरोखर पुढे जायचं आहे का, तुम्हाला तुमच्या क्षेत्रामध्ये खरंच नाव कमवायचं आहे का,
तर हे करण्यासाठी ती भूक जी आहे ती भूक तुम्हाला लागली पाहिजे. तुम्ही पेट उठला पाहिजे. नाही की मला करायचंच आहे. च ची भाषा तुम्हाला आली पाहिजे. च ची भाषा ती मी करणारच. मी डॉक्टर होणार, मी इंजिनियर होणार, मी IAS होणार, मी IPS होणार. तर ते शक्य आहे, अशक्य नाही. किंवा मी लेखक होणार, मला संगीत आवडतं, संगीतज्ञ मी होणार. सर्व प्रकारच्या ब्रँचेस आहेत, सर्व प्रकारचं शिक्षण मुबलक उपलब्ध आहे. भारतात आहे, जगभर आहे. आता तुम्ही कुठे जाऊ शकता. आणि काही कठीण नाहीये. पैसे दिशाचा काय प्रॉब्लेम नाहीये. बँका लोन देतात. मला माहिती आमच्या काळात सुद्धा कितीतरी शिष्यवृत्त्या उपलब्ध होत्या. कितीतरी शिष्यवृत्त्या. पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. कॉलेजेसचा काही प्रॉब्लेम नाहीये. भारतात फॉरेन कंट्रीज मध्ये ऍडमिशन मिळेल. MIT म्हणजे पुष्कळ आहे. केम्ब्रिज, MIT सोडून द्या. जगातल्या अनेक देशांमध्ये अनेक प्रकारची कॉलेज उपलब्ध आहे. तिथे तुम्ही जाऊ शकता. तो काही प्रश्न तुम्हाला भूक आहे का? प्रश्न तुम्हाला इच्छा आहे का? तुम्हाला इच्छा नसेल त्याचा शून्य उपयोग आहे. पण तुम्हाला इच्छा असेल आणि आताही ज्यांना नसेल आणि माझ्या बोलण्याने जर तुम्ही प्रभावित झाला, माझ्यासाठी काही करू नका. आय एम व्हेरी हॅपी पर्सन. माझ्यासाठी काही करायची गरज नाही. पण तुम्हाला इच्छा पाहिजे. मला 2 मुली आहेत. मी त्या 2 मुलींना कधीही अभ्यास करायला सांगितलं नाही. व्हेरी फ्रँक. पण तुला माहिती सांगतो, माझी 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 मोठी मुलगी आज हरियाणा इथलं एज्युकेशन हब तिथल्या एका डिझाईनच्या विद्यापीठामध्ये 3 आहे. 3 तरुण आहे आम्ही. आणि अनेक प्रकारची क्वालिफिकेशन तिच्याकडे एक नाही अनेक. NID ती पास आउट आहे. ज्यांना काही माहिती असेल, NID बद्दल ऐकलं असेल तर NID मध्ये ती पास आउट. तर आणि दुसरी मुलगी माझी ही BTech आहे. UICT मधलं, भारताचं प्रसिद्ध जे केमिकल इंजिनिअरिंग कॉलेज आहे मुंबई मधलं, त्यातनं ती BTech पॉलिमर झाली. मी त्यांना काही सांगितलं नाही अभ्यास करा. मला वेळ तरी कुठं होता. मी माझ्या आयुष्यात बिझी होतो. ते शक्य आहे, काही अवघड नाहीये. आणि त्यांना एक ना पैसा करता आला नाही. म्हणजे मी तर काय डोनेशन म्हणा देण्याचा प्रश्नच नाही. एक ना पैशाचा खर्च जी काही फी असेल कॉलेजमध्ये त्यावेळी त्यांना काही करता आलं. तुमचं आडनाव बिडनाव काही लागत नाही व्हायला. तुमच्या घरच्या फॉर्म्युला थोडाफार फरक पडतो नाही असं नाही. तो फार थोडा असतो. तुम्हाला असताना खात्या पिठाचे घर मुलं मागे असतात. ज्यांच्या घरात सर्व प्रकारच्या फॅसिलिटीज आहेत, सर्व प्रकारच्या, ज्यांच्या ऐवजी सर्व त्यांना पुरवतात, ती मुलं मागे असतात. आणि जी गरिबांची मुलं आहेत ती पुढे असतात. कारण त्यांना पुढे जायचंच आहे. त्यांना पर्यायच नाहीये. त्यांचं जीवन बदलणारच नाही. कारण त्यांना फुकटचं काय मिळणारच नाहीये. ज्यांच्याकडे शेकडो एकर जमीन आहे, आता आपल्याकडे म्हणजे गोव्यात आहे की मला माहिती नाही, किंवा घरदार लोक त्यांना काय फरक पडतो. एक नाही 4-4 गाड्या आहेत घरी. पण ज्याचं खाण्याचे सुद्धा वांदे ज्याने बघितले आहे, ज्या विद्यार्थ्याने आई वडिलांचे काबड कष्ट बघितलेले आहे, ज्या विद्यार्थ्याने, त्याला पुढे जायचं ते, त्याला भूक असते, तो पेटून उठतो आणि पुढे जातो. याचा अर्थ श्रीमंत असणं काय वाईट नाही. श्रीमंत मुलं सुद्धा मी बघितले की ज्यांना ही जाणीव होते की आपल्याला काहीतरी करायचंय, आपण माणूस आहोत, आपल्याला आपली महत्वाकांक्षा गाठायची आणि महत्वाकांक्षेशिवाय माणूस नाही, ही मुलं सुद्धा अचीव करतात आणि पुढे जातात. हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे. तुमच्या आई वडिलांच्या नावाने बिलं फाडायची काही गरज नाही. प्राध्यापकांच्या नावानं फाडायची गरज नाही, कारण तुम्हाला ते शिकवतातच. पण आई वडिलांच्या नावाने, भावाच्या नावाने, गावात कोणाच्याही नावाने बिलं फाडायची नाही. तर लोकांना सवय असते की माझ्या आईनं असं झालं, वडिलांना असं झालं. नो. तुमच्या निर्णयाची जबाबदारी आजपासून तुम्ही ठरवा, ही तुमची असेल. तुमच्या विचारांची जबाबदारी तुमची असेल. एक लक्षात ठेवा, तुम्ही म्हणजे तुमचे विचार. व्हॉट इज मॅन? व्हॉट इज मॅन? व्हॉट ही थिंक्स और व्हॉट ही थिंक्स.
तुम्ही जे विचार करता तेच तुम्ही आहात. व्हॉट इज मॅन, व्हॉट इज इज. तुम्ही काय खाता त्याच्यावर मी जाणार नाही आता. पण व्हॉट यू थिंक, तुम्ही जे विचार कराल तेच बना. तुमच्या विचारामध्ये जर गोंधळ असेल, तुम्हाला काही नीट समजत नसेल, नीट आकलन होत नसेल, तर मग तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. म्हणून तुमचा जो विचार असेल तो सुस्पष्ट असला पाहिजे, अत्यंत क्लिअर असला पाहिजे की मला हे करायचंय, मला मेडिकलला जायचंच आहे, मला इंजिनियर व्हायचंच आहे, मला आय व्हायचंच आहे, मला संगीत शिकायचंच आहे, मला स्पोर्ट्समन व्हायचंच आहे, मला शेतकरी चांगला व्हायचंच आहे, मला उद्योग टाकायचा आहे, मला व्यवसाय करायचा आहे, मला माझं जग बदलायचंच आहे. त्याची सुरुवात तुमच्यापासून होते, तुमच्या स्वतःपासून होते. बदल तुमच्यात झाला पाहिजे, बदल तुम्ही स्वतःमध्ये केला पाहिजे आणि त्याची सुरुवात होते ती विचारांमध्ये बदल करून. विचार निवडण्याची क्षमता तुमच्यामध्ये येते, तुम्हाला निवडता आला पाहिजे. जोपर्यंत तुम्ही विचार निवडणार नाही तोपर्यंत काहीही होणार नाही. तुमच्याकडे काही आणून दिलं काही होणार नाही, ठिम्म काही होणार नाही. मग तुमचा विचार तुम्ही निवडा. विचाराच्या बाबत सुस्पष्टता आणा आणि एक कृती कार्यक्रम आखा. ऍक्शन प्रोग्राम. मन एक अवयव आहे, मन एक अवयव आहे. काय कन्फ्युजन होतं का काय, काय ऐकतो आपण नाही का. मन एक अवयव आहे, माइंड इज अन ऑर्गन. जसं हात पाय आहेत ना, तसं मनाला वापरायला शिका. काही लोक डिफॉल्ट शिकतात. ही मुलं मोठी होतात ना, मुलं मुली, ते डिफॉल्ट शिकतात. पण तुम्हाला एक शास्त्रोक्त पद्धतीने तुम्ही शिकू शकता. निसर्गाने तुम्हाला जी प्रदान केलेली शक्ती आहे, फुकटात मिळालेली, चक्क फुकट, एक दमडा द्यावा लागत नाही, नवा पैसा सुद्धा खर्च होते, फुकट मिळालेली अपरंपार शक्ती. ह्या शक्तीचा वापर, त्या मनाचा वापर करायला शिका. जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला एक कृती कार्यक्रम द्याल, एक आराखडा द्याल आणि तुम्ही बघा ज्ञानाच्या सहाय्याने आणि तुमच्या बुद्धीच्या सहाय्याने यश तुमच्या पायाशी लोळून घेईल. नरेंद्र चित्ते बोलतोय, यश तुमच्या पायाशी लोळून घेईल, सगळं काही बदलून जाईल. तेव्हा जर तुम्ही विचार निवडला, जर तुम्ही कृती कार्यक्रम आखला आणि त्या दिशेने वाटचाल सुरू केली, तर सगळं काही लख प्रकाश तुमच्या समोर पडेल आणि त्या दिशेने तुम्ही वाटत त्या वाटेने. मी कोणी काही धर्मगुरू वगैरे नाही, आय डोंट बिलीव्ह दिस नॉनसेन्स. पण हे सत्य आहे, हे वैज्ञानिक सत्य आहे. तुम्ही तुमचं मन वापरायला शिका. पण काही अवघड नाहीये, हे बाकीच्या टॅक्टिक आहे, डावपेच आहे, स्ट्रॅटेजी आहे, एक्झाम वगैरे, इट्स अ गेम. यू मस्ट लर्न इट, हाऊ टू ओव्हरकम इट. हे जर तुम्ही शिकला, कुठल्याही स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ शकता. कुठल्याही, हे घेऊन घ्या, माझं रेकॉर्ड होणार सगळं. हे युट्यूबवर पण टाकलं तरी चालेल. सगळ्या हे ज्ञान मी वारंवार हे बघा, ऐका हा कार्यक्रम, म्हणजे तुम्हाला नीट कळेल की तुम्हाला काय करायचं. मी सांगतोय तुम्हाला की विचार निवडा. महत्वाकांक्षी बना नसाल तर आज निर्णय घ्या. घरी जाऊन विचार करा, रात्री झोपताना विचार डोक्यात ठेवा. महत्वाकांक्षी म्हणा. आपण माणसं आहोत, जनावर नाही. फरक आहे आपल्यामध्ये जनावरांमध्ये. आपल्याला विचार करण्याची, निर्मिती करण्याची बुद्धी निसर्गाने दिली, म्हणून एवढा प्रचंड विकास होतोय. एवढा प्रचंड विकास कशामुळे होतोय? की आता तुम्ही जो संगणक घेऊन फिरता, त्याला मोबाईल म्हणतात, कशामुळे? कारण ही बुद्धी, प्रचंड बुद्धी माणसाला दिली. तर तुम्ही माणूस आहात आणि म्हणून तुम्ही महत्वाकांक्षी बना. तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टीत बना, तुमची आवड ओळखा आणि तो विचार पक्का करा की मला हे करायचंच आहे. हा विचार पक्का करा, त्याचा कृती आराखडा आखा आणि त्या दिशेने वाटचाल सुरू करा. काही अडचण आलीच तुम्हाला तर मन वापरण्याबद्दल तुमच्या सरांना तुम्ही सांगा, नाही तुम्ही मला ईमेलही करू शकता. तर पहिली गोष्ट ही क्लिअर करा की सगळं काही तुमच्याकडे. मी आई वडिलांच्या प्रॉपर्टी बद्दल बोलत नाही, तुमच्या आडनावाबद्दल बोलत नाही, तुमची उंची किती आहे, तुम्ही दिसता कसे याच्याबद्दल बोलत नाही. निसर्गाने दिलेल्या अपरंपरा बुद्धीनंतर
तुमचा कल, तुमची आवड ही सर्वश्रेष्ठ आहे. यू आर इन डेमोक्रेसी सेटअप. आपण लोकशाही देशात आहोत. आता काही आपला दर्पण नाही की मी काय स्वीकारावं. भारतीय राज्यघटनेनुसार तुम्हाला तो पूर्ण अधिकार आहे. हा तुमचा मूलभूत अधिकार आहे, फंडामेंटल राईट, की तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला ज्याच्यामध्ये रुची आहे, तुमचा जो कल आहे ते शिका आणि त्याच्यात करिअर करा. त्याच्यात करिअर करा. तेव्हा फक्त एक काळजी घ्या की तुम्हाला त्यात पैसे मिळतात की नाही ते बघा. तर उदाहरण सांगतो, मी जर मराठीत लिहिलं एक लेखक म्हणून, मला किती पैसे मिळणार आहे. एकदा मला सकाळमध्ये लेख छापून आला, मला त्यांनी दिलं होतं 1,000 रुपये मानधन. 1,000 रुपये काय म्हणतात आणि बाकीचं मानधन देत पण नाही. तर मराठीत लेखक म्हणून उपयोग नाही. मग तुम्हाला लेखक व्हायचं आहे उदाहरणार्थ, तुम्ही इंग्लिश मध्ये व्हा. ते इंग्रजी वाचणारे कोट्यावधी लोक आहेत जगात, कोट्यावधी. नॅचरली यू गेट गुड मनी. कोणी म्हणाले की नाही, आता ते जितके सरांचे आम्हाला म्हटले की नाही तुझ्या आवडीनुसार मग मी लेखक व्हायचं ठरतो, मी मराठीत होणार किंवा काय कोकणीत होणार. तर कोकणीत काय किती पैसे. सो यू विल हॅव टू सिलेक्ट द लँग्वेज. बी व्हेरी प्रॅक्टिकल. देन यू हॅव टू राईट इन इंग्लिश. उदाहरणार्थ संगीतात तुम्हाला इंटरेस्ट आहे, तबला वाजवण्यात एक्सपर्ट व्हायचं, तर यू बिकम एक्सपर्ट नंबर 1 तबला वाजव. देन यू विल गेट मनी. सी, अशा प्रकारे तुम्हाला त्याचा विचार करावा लागेल. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला हे सांगितलं की पहिली गोष्ट म्हणजे तुमचा कल, दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा विचार, तुमची महत्वाकांक्षा ती असली पाहिजे. ती नसेल, जिंदगी जर तुमच्यात पेटली नाही, आग जर तुमच्यामध्ये लागली नाही, भूक तुम्हाला लागली नाही, काही उपयोग नाही. नो यूज. भूक तुम्हाला लागली पाहिजे. आणि मला हे पाहिजे रिझल्ट. 5 वर्षानंतर तुमच्या सरांनी मला सांगितलं पाहिजे की आमच्या कॉलेजमधले इतके मुलं स्पर्धा परीक्षा पास झाले आणि ते आता हे करत आहेत. इतके मुलं मेडिकलला जास्त गेले, इतके मुलं विविध क्षेत्रांमध्ये प्रावीण्य मिळवत आहेत. हे शक्य आहे, हे शक्य आहे, हे शक्य आहे. हे तुम्हाला माहिती नसेल का जाईल, कोणी तुम्हाला सांगितलं नसेल. मी आज तुम्हाला सांगतो, मी कटिबद्ध आहे समाजाच्या प्रती. मी कटिबद्ध आहे समाजाप्रती. म्हणून माझं हे ज्ञान जे आहे, माझं हे संशोधन जे आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तुमच्या मनाला साफ करा, तिथे पेरा विचार. जे पेरा ते उगवेल. बहुतेक तर मला वाटतं शेतकऱ्यांची मुलं पण इथे असतील. आपण काहीतरी म्हणजे धने पेरलं तर काय दुसरं वांग उगवणार नाही. तर जे विचार पेरा तेच उगवतील. लक्षात घ्या. तर पेरा तेच उगवेल. असे विचार पेरा, तुमच्या महत्वाकांक्षेचे विचार पेरा, मग ते नक्की उगवतील. तुम्ही म्हणजे तुमचे विचार, अजून काही नाही. उगाच काहीतरी नशिबाच्या वगैरे छोट्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका. आपण सांगायचं करा तसं काय. तुम्ही म्हणजे तुमचे विचार. आपणच आपल्या आयुष्याला जबाबदार आहोत, दुसरं कोणी नाही. आपणच आपल्याला घडवायचंय. व्यवस्था कशी का असणार, मानव निर्मित व्यवस्थेची काळजी करू नका. डोंट वरी अबाउट दॅट. तुम्ही विचार पक्का करा, मग तुम्हाला जे हवं ते मिळेल. जे हवं ते तुम्ही स्वतःला घडवू शकता. 100% शुअर. अरे मी तर व्यक्ती माणसांना व्यसनातनं बाहेर काढतो, जे मरणाच्या दारावर उभे असतात. तुम्हाला तर काय नाही, यू आर व्हेरी कारण कोरी पाठी आहे. तुम्ही लिहा ना काय लिहायचं, तर फार भाग्यवान. तुम्ही ह्या वया काय विचार करता आहे, समजून घेता आहे, हा तुमचं जीवन बदलून टाकेल. अत्यंत सुखी आणि समृद्ध जीवन तुम्ही जगू शकता. हे माझ्या वाटेला आलं. माझी आई मला सांगायची, माझी एका सांगायची, नरेंद्र तुझी ते लाट मारली ते पाणी काढ. तिने मला वारंवार सांगितलं. तिने कशाच्या बरोबर सांगितलं मला माहिती नाही. त्याच्यामुळे माझ्यामध्ये आत्मविश्वास प्रचंड तेव्हा मला आज पडतो. हे तिचं कॉन्ट्रिब्युशन आहे माझ्यामध्ये. हेच मी मला सांगतो की तुम्ही सर्व हे शास्त्रीय आहे. माझ्या आईचं अर्थ वगैरे नाही. आईने मला सांगितलं काय करायचं मला माहिती नाही, पण हे शास्त्रीय आहे. सिद्ध आहे गोष्ट की तुम्ही सर्व बुद्धिमान नसता. तुमच्याकडे कॅपॅसिटी आहे, तुम्ही वापरत नाही. कॅपॅसिटी आहे पण वापरत नाही. मी आई वडिलांच्या श्रीमंतीबद्दल मी बोलत नाही. नो, मी तुमच्या श्रीमंतीबद्दल बोलतोय. तुम्हाला निसर्गाने दिलेल्या अपरंपार कॅपॅसिटी बदलतो, ती वापरा आणि पुढे या. तुम्ही महत्वाकांक्षी बना नसाल तर आज फक्त निर्णय घ्या
की आम्ही महत्वाकांक्षी बनणार, आम्हाला हे करायचंच आहे, ते शक्य आहे. अर्थात कष्ट सगळ्यांना करावं लागतात, प्रेरणा लागते, स्वयंप्रेरणा. इकडे लक्ष द्या, आपसा करू नका, स्वयंप्रेरणा लागते, कष्ट लागतात, चिकाटी लागते, हे सगळं लागतं, हे सगळ्यांना करावं लागतं. तुम्ही कुठल्याही कुटुंबात जन्माला या, काम तर प्रत्येकाला करावं लागतं, मेहनत तर प्रत्येकाला कसरी करत, पण नेमकं काय करायचं हे तुम्हाला कळलं आणि तुमची बुद्धिमत्ता आणि तुमचं मन त्या दिशेने तुम्ही वापरलं, झोपून दिलं तुम्ही स्वतःला त्या कामामध्ये, तर अशक्य नाही, अवघड नाही, लिलया तुम्ही ते प्राप्त करू शकाल. 100% तुम्ही प्राप्त करू शकाल. हे डोक्यात काढून टाका. काही बिहारच्या मुलांना कॉन्ट्रॅक्ट दिलेलं नाहीये की ज्यांच्या घरात एखादा आहे धरल त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलंय तुमच्या घरात चार करा. आपण काही करतो म्हणून करताय, आपण काही करत नाही बाकी लोक करतात. बी कॉम्पिटेटिव्ह, स्पर्धेला सामोरे जा, काहीच अवघड नाही. हे सगळं तुमच्यामध्ये आहे, जे तुम्हाला माहिती नव्हतं ते मी तुम्हाला सांगायला आलो. आणि माहिती असेल तर आनंद आहे, त्याचा विकास करा, ते अधिक शार्प करा, हे आकार अधिक शार्प करा, धारदार करा आणि सुरू करा. आत्तापासून सुरू करा. ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायच्या आहे, पुढे जाऊन ग्रॅज्युएट त्यांनी आजपासून सुरू केली पाहिजे. ज्यांना मेडिकल इंजिनियर जायचं 11वीच्या मुलांनी आजपासून सुरू केली पाहिजे, तयार आहे आजपासून. मग ती स्वधन घरातली मुलं असो, गरिबांची मुलं, स्वधन घरातली मुलं असं म्हणजे आपा काही मिळत नाही. आता मी सांगत नाही, एक उदाहरण आहे माझ्या परिचित असलेल्या मुलाचं. त्याने IITच्या कोचिंग क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं, एसएससी झालं, 12वी झालं का, एसएससी झालं. आता वाटतं आपण कोचिंग क्लासला गेलो म्हणजे आपण झालो आहे. असं काही होत नाही. तुम्हाला स्वतःचे प्रयत्न करावेच लागतात, युद्धाचे नियम समजून घ्यावेच लागतात. एक प्रकारचं युद्ध आहे, स्पर्धा परीक्षा एक प्रकारचं युद्ध आहे. तुमच्या बुद्धीची चाचणी आहे, तुमच्या क्षमतेची चाचणी आहे, तुम्ही ते वापरू शकता की नाही याची चाचणी आहे. त्या चाचणीला समजून घ्या, त्या गेमला समजून घ्या. इट इज नॉट एट ऑल डिफिकल्ट. पण तयारी पहिले तुम्ही तुमच्या मनाची केली पाहिजे, तयारी तुमची स्वतःची केली पाहिजे. कुठल्या अडचण येत नाही, पैशा विचार सोडून द्या, काही अडचण नाही. आज तर सगळ्याच गोष्टींची अडचण नाही, ज्ञान पण तुमच्या हातामध्ये. अरे अत्यंत कमी पैशामध्ये कोचिंग उपलब्ध आहे ऑनलाईन, अत्यंत कमी पैशामध्ये, निघली जीवन पैसा. काही प्रॉब्लेमच नाहीये, फक्त तुम्ही करणार की नाही हा प्रश्न. तुम्हाला काही करायचं नसेल तर कोण काय करणार? निर्णय तुम्हाला घ्यायचा, जबाबदारी तुम्ही घ्या. दुसऱ्यांच्या नावाने खडे फोडणे आजपासून बंद करा, केला बिलकुल नाही. स्वतःची जबाबदारी स्वतः घ्यायला शिका, प्रत्येक विचाराची, निर्णयाची. दुसऱ्यांना दोष द्यायचाच नाही. लोक प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिकले, मी त्याची नाव घेणार नाही, मला ती सवय नाही. उगा त्याचं नाव घ्या, त्याचं नाव घ्या, याची दे, असं काय करत नाही. तुम्ही स्वतः करा, तुम्ही स्वतः निर्णय घ्या. सगळं बदलून जाईल, सगळं बदले. निसर्गाने तुम्हाला अपरंपार दिलंय. दुसरी महत्वाची गोष्ट तुमच्या प्लस काय प्लस आणखी, तुम्ही तरुण आहात, हे तुमचं वय दिसतं प्लस पॉइंट. एनर्जी प्रचंड आहे तुमच्यामध्ये. आता जी एनर्जी आहे ती प्रचंड आहे. पैसे तुमची एनर्जी मिळत नाही. माझ्याकडे करोडो रुपये आहेत समजा आणि ते मी कर्ज दिले, सांगितलं यांची एनर्जी मला द्या. नो, आतली एनर्जी मिळत नाही. ही निसर्गाने दिलेली एनर्जी, लक्षात ठेवा. निसर्गाने ही पण एनर्जी मला फुकट मिळाली, फुकट. काही मुलांमध्ये जर काही कमतरता असेल, हिमोग्लोबिन वगैरे, तर मला माहिती नाही, गरीब मुलांना वगैरे त्यांनी जाऊन मेडिकल चेकअप करा. That you can recover from that. मुलींना पण आहार तुम्ही व्यवस्थित करून ते करू शकता. अदरवाईज तुम्हाला प्रचंड एनर्जी ह्या वयामध्ये, प्रचंड आपलं वाटतं तरुण वयामध्ये. मला आठवतं माझं वय म्हणजे आकाश वेगळं वाटतं. आपण काही करू शकत वाटत त्या वयात, काहीही, एनी नाही. सगळे क्रांतिकारक आहेत ना ह्या वयातच झाले. तुम्ही जर इतिहास काही वाचला असेल, मला माहिती नाही तुम्ही किती वाचता, तर ह्याच वयात लोक ठरवतात सगळं बदल करायचं. हेच वय. आता काय माझ्या वयात कधी बोलत नाही,
मी तर मनाने काय करू नये, मी आज पण काही ना काही नवीन करत असतो, पण लोक प्लीज आजचा करू नका. तर हे तुम्हाला जी एनर्जी आहे ना ही गिफ्ट आहे. प्लीज प्लीज तर ही एनर्जी जस्ट कॉन्सन्ट्रेट इकडे बघा. तर ही एनर्जी हा प्लस पॉईंट आणि त्या एनर्जीचा पण तुम्ही उपयोग करा. इकडे इकडे हिरो एनर्जीचा उपयोग करा. मी बोलतो तिथे हा मी हजारो लोकांची सभा घेतोय, मला काय वाटत नाही, हजारो लाखो लोकांचं बोलतो. एनर्जी जी आहे ना ती एनर्जीचा गिफ्ट. त्या दोन गिफ्ट आहेत, त्याचा उपयोग करायचा का नाही ते तुमच्यावर. या फुकट मिळालेल्या गिफ्ट आहे तुझ्या एनर्जी आणि बुद्धी. तर हे हा एक प्लस पॉईंट आहे. आणि तिसरा प्लस पॉईंट आहे तुम्हाला विविध शाखा उपलब्ध आहेत ज्ञानाच्या. इकडे प्लीज विविध शाखा तुम्हाला उपलब्ध आहे. इकडे इकडे गुल्ला सांगतो तुम्हाला आता विविध शाखा तुम्हाला उपलब्ध आहेत. प्लीज त्या कुठल्याही शाखेमध्ये तुम्ही करिअर करू शकता. दीज आर द 3 प्लस पॉईंट. तर ह्या विविध शाखा या चौथा पॉईंट प्लस. आता निगेटिव्ह पॉईंट कडे बघूया आपण. निगेटिव्ह प्लीज नोट करी, मी जास्त वेळ बोलणार नाही, 10-15 सांगतो. आपसात बोलू नका प्लीज. मला एक सांगा, तुमच्या घरामध्ये तुमच्या आता आपण निगेटिव्ह पॉईंट आहे, घडण्याची वस्तू आहे, बिघडण्याच्या गोष्टी पण आहे. समाज आपल्याला बिघडत नाही, आईवडील आपल्याला बिघडत नाही, आपण त्याला जबाबदार आहोत. लक्षात ठेवा. आय एम पिन पॉइंटिंग टुवर्ड्स यू. आपण त्याला जबाबदार आहोत. कसे? उदाहरणार्थ किती लोकांच्या घरामध्ये बऱ्याच लोकांच्या घरात सिगरेट, तंबाखू वगैरे गुटखा माहिती असेल ना का नाही माहिती? माहिती आहे ना. सिगरेट तंबाखू बद्दल माहिती आहे काही? मिश्री वगैरे तुमच्या आया वगैरे लावतात की नाही? बायका पण लावतात मिश्री तंबाखू वगैरे. बहुसंख्य लोकांना ते माहिती असणार. प्लीज एक लक्षात घ्या, अंमली द्रव्य जी आहे, अंमली द्रव्य तंबाखू हे कायदेशीर अंमली द्रव्य आहे. टोबॅको इज अ लीगल ड्रग. हे काय सामान्य फालतू गोष्ट नाहीये. टोबॅको इज अ लीगल ड्रग. आणि तुम्हाला त्यातला मास्टर आहे देशातला, माहिती कोण नाही का जगातला पण असेल. एक नीट सत्य लक्षात घ्या की एकदा जरी तुम्ही तंबाखू चघळली, एकदा जरी धूम्रपान केलं, दूर हात घेतला, उज्ज्वल म्हणून, गंमत म्हणून, मित्र सांगतो म्हणून, भाव मारण्यासाठी, मी काहीतरी करून दाखवण्यासाठी निकोटीन जर हात केलं मित्रांनो तुमच्यामध्ये, तुम्ही पण सिगरेट मला यावरच नसेल फोडतात तर आत जर गेलं तर तुम्ही व्यसनी बनता. नोबडी कॅन से यू देन. तुम्ही इतका तो प्रभावी ड्रग आहे. तंबाखू हा अत्यंत प्रभावी ड्रग आहे, मग डेंजरस. आणि तो सोशली ऍक्सेप्टेड आहे. आता जरा थोडंसं कमी झालंय प्रमाण. त्याला कधीही चुकूनही आपल्या शरीरामध्ये प्रवेश देऊ नका. अंमली म्हणजे अंमल करणारा, तुम्हाला गुलाम बनवणारा. निकोटीन हे लीगल ड्रग आहे. दुसरा आहे गोव्याचं सध्या प्रिय ड्रग काय? फेणी, काजूची आहे की नाही? काजूची फेणी, दारू, अल्कोहोल. इथिल अल्कोहोलमुळे लक्षात घ्यायचं सत्य प्लीज आपला संपत आला आता. इथिल अल्कोहोल जे आहे तो पण ड्रग आहे. ड्रग दारू एक ड्रग आहे. जरी दुकानामध्ये मिळत असला. इकडे 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 हो ताई इकडे तर दारू कारण काय का काहींना जास्त प्रॉब्लेम असतो घरामध्ये. तर नवरा असला पिणारा प्रॉब्लेम असतो बहुतेक बायका काय करायचं. माझा अनुभव असा आहे, बहीण तरी येते, बायको तरी येते, आई तरी येते, मुलाला घेऊन, नवऱ्याला घेऊन, भावाला घेऊन. कारण दारू एक मोठा आज नाही, हजारो वर्षा मागचा प्रश्न आहे. दारू हा ड्रग आहे. आणि हा ड्रग अजूनही लिगल आहे आपल्याकडे तर सगळ्या जगात आहे लिगल. कारण त्याचं असं आहे की 30% लोक ऍडिक्ट बनतात. सगळ्यांनी प्या असते पण आपल्या कपडा दिलेलं नाही की दारू घेतल्यानंतर मी ऍडिक्ट बनणार. कारण मला माहिती नाही. आणि दारूची गरज आहे त्यात येणार. आणि मग बाकीचे इलिगल ड्रग आहे. इलिगल ड्रग कुठले आहे? ब्राऊन शुगर आहे, आपू आहे, गांजा आहे, चरस आहे, इव्हन झोपेच्या गोळ्या आहेत,
खोकल्यावरचं औषध आहे, इत्यादी आहे, गोळ्या बरेच आहे, पोटपीन नावाचं औषध असतं. तर हे जे ड्रग आहे याच्यावर कायद्याने बंदी आहे, त्यांना तर काही स्पर्श करण्याचा प्रश्नच नाही. तर अंमली द्रव्ये जी आहे त्या अंमली द्रव्यांना कधीही स्पर्श करू नका. जर तुम्ही अंमली द्रव्याच्या नादी लागला, तंबाखू दारू जे लिगल आहे आणि इलिगल, मग सगळं विसरा. मग मी जे आतापर्यंत सांगत होतो त्याला काडीचाही काही अर्थ नाही. तुम्ही तुमचं आयुष्य रुईन करा, बाकी काही. इट इज व्हेरी डिफिकल्ट. मी व्यसनमुक्त काम करतो, फार अवघड असतं, फार कठीण असतं त्यांच्यासाठी. माझ्यासाठी नाही, त्यांना कठीण असतं, मला नाही. तर हे लक्षात घ्या की कधीही अंमली द्रव्यांच्या नादी लागायचं नाही. प्रकरण करण्यासाठी ते कुतूल करण्यासाठी काही नाही आहे. एक सत्य तुम्हाला सांगतो, हॅलो, एक सत्य मी तुम्हाला सांगतो की अंमली द्रव्यांमध्ये जो काही प्रचार चालला आहे तो खोटा, तो कुठलाही आनंद मिळत नाही, कुठलीही किक मिळत नाही, काही होत नाही. अगदी खोटं आहे. नाही तर एक पेग मध्ये ज्यांना किक मिळते, एक पेग सुरुवातीला एक ग्लास बिअर मध्ये, त्यांना 4-4 बिअरच्या बाटल्या पिवणे काही मिळत नाही. मी अनेक गावड्यांबरोबर सांगितलं, अनेक गावड्यांबरोबर ते जेव्हा एक पेग पिऊन थोडस अगदी सुरुवातीला वाटतं जरा वेगळं काय, तर तो ब्रेनवरचा हल्ला असतो, नंतर काहीही मिळत, ऍब्सोल्युटली नथिंग. कुठल्याही ड्रग मधून, कुठल्याही. मग बघा, संजय दत्त तुम्हाला काही नाव ऐकून माहिती आहे, कुठल्याही ड्रग मधून काय मिळतं, तो त्या आई वडिलांमुळे वाचला, स्वतःच्या प्रयत्नांमुळे. इट इज व्हेरी डिफिकल्ट. त्याच्यामुळे ड्रग्सच्या नादी लागू नका. त्यात काही नाही, आनंद विनंद बिलकुल नाहीये. आपल्या मेंदू वरती हल्ला करणे याच्या सायन्स स्टुडंट ज्यांना असं त्यांना माहिती असलं पाहिजे, दुसरं काही ड्रग करत नाही. त्याच्या ड्रग्सच्या कधीही नादी लागू नका, त्याला स्पर्श करण्याची गरज नाही. उलट तुम्हाला जर इच्छा असेल, मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो की जर तुमच्या नात्यातले आई वडील भाऊ बहीण तंबाखू खाणारे असतील, दारुडे असतील, सिगरेट ओढणारे असतील, त्यांना मोटिवेट करा. त्यांच्यासाठी आपण एक स्पेशल फ्री डिएडिक्शन प्रोग्राम, फ्री. आय डोंट वॉन्ट मनी, पैशाचा मी काय भुकेला नाही. जर फक्त ते मोटिवेटेड पाहिजे, सेल्फ मोटिवेटेड धरून आणलं म्हणून आपण त्यांना 10 तासामध्ये पाहिजे विदिन डे. माझा कार्यक्रम आहे डी एडिक्शन विदिन अ डे. हा कार्यक्रम करणारा भारतामधला मी एकमेव माणूस आहे. इट्स अ सायंटिफिक प्रोग्राम. कुठली बाबागिरी वगैरे काय नाही, नो चुगिरी. पण ते मोटिवेटेड पाहिजे. तुम्हाला जर इच्छा असेल की त्यांनी जगावं, निरोगी जगावं, आणि तुम्हाला पण सांगतो अंमली द्रव्यांना स्पर्श करू नका, निरोगी बना, हेल्दी. यू मस्ट बी हेल्दी. नाही तर धो अभ्यास करायचा. आम्ही बघितलं काही मुलं, आणि मग 2 मार्कासाठी 4 मार्कासाठी त्यांना मेडिकलला प्रवेश मिळत का? स्ट्रेस, प्रचंड ताण असतो, आणि ताणामुळे त्याला जे येतं ते पण जातं. तुम्ही परीक्षेला जाताना अत्यंत फ्री पाहिजे, मन शांत पाहिजे, आणि शरीर उत्साही पाहिजे. तुम्हाला तर निसर्गाने आता अवयार सगळं दिलेलं आहे, तरी सुद्धा आरोग्य आपलं ठणठणीत ठेवलं पाहिजे. आपले काही छंद पण आपण जोपासले पाहिजे. मी बोललो म्हणजे काय तुम्ही अभ्यासाचे किडे होऊन जाणार नाही, मला माहिती आहे. पण सकारात्मक छंद जोपासले, सकारात्मक जे व्यायाम आहे, खेळ आहे, घरातली काम आहे, त्यांच्या बागा असतील, शेती असतील, ते जाऊन काम केलं पाहिजे. बाहेर पण काय करायचं नाही. डू सम पॉझिटिव्ह वर्क. संगीत ऐका चांगलं, चांगली पुस्तकं वाचा, अभ्यास करून हे सगळं करता येतं तुम्ही. तर हे सगळं जर तुम्ही करा, मला सांगायचं तुम्हाला परत की तुम्ही नक्की यशस्वी व्हाल. तुम्ही स्वतःचं जीवन बदलाल, आई वडिलांचं नाव उज्ज्वल कराल, आणि कॉलेजचं पण नाव तुम्ही उज्ज्वल कराल. माझं नाही केलं तर चालेल, मला विसरला तरी चालेल, पण मला खात्री आहे की जे मुलं त्यांचं जीवन बदलतील त्यांना नरेंद्र चित्ते हा काय बदलतो. हे सांगणार भारतामध्ये जगात मला माहिती आहे. आय एम द ओनली पर्सन की तुम्ही तुमच्या मनाचा वापर करून स्वतःला बदलू शकता, पाहिजे ते यश मिळवू शकता. परत एकदा मी तुमच्या कॉलेजचे आभार मानून, तुम्ही माझे तरुण मुलांनी एवढे विचार ऐकले. सगळे स्वप्न पूर्ण होत, आणि तुम्ही जीवनात
जीवनामध्ये यशस्वी झाला पाहिजे, त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी तुमच्या कॉलेजच्या मार्फत तुम्हाला नक्की करेल. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.